टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी उगवली होती त्या पिकांना आता या ठिकाणी जीवदान मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो, मी सध्या या शेतामध्ये उभा आहे। काल सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची जी पिकं आहेत त्या पिकांना या ठिकाणी जीवदान मिळालं आहे। दुसरीकडे पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जवळपास 45% पेरणी झाली होती, मात्र बाकी पेरणी या ठिकाणी राहिली होती। आता या दमदार पावसामुळे जिल्ह्यात काल सायंकाळपासून आणि रात्रीपासून या ठिकाणी संततधार सुरू आहे। या दमदार पावसामुळे आता पेरणीला सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि जी पिकं मागच्या सुरुवातीलाच म्हणजे पेरणी झाली होती ती पिकं उगवून आली होती, मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने या ठिकाणी दडी मारली होती त्या आणि ऊनही पडलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जी पिकं उगवून आली होती त्या पिकांची लाही या ठिकाणी व्हायला लागली होती। परिणामी या सोयाबीन पिकाची असेल, उडीद मूग पिकाची असेल, कपाशी असेल, त्या पिकांची या ठिकाणी वाढही खुंटली होती। आता शक्यता निर्माण झाली होती की उत्पन्नामध्ये घट होईल, मात्र काल सायंकाळपासून या ठिकाणी दमदार पाऊस सुरू झालाय, रात्री सुद्धा या ठिकाणी दमदार पाऊस पडलाय, त्यामुळे आता या पिकांना या ठिकाणी जीवदान मिळालं आहे। परिणामी आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील जे संकट होतं ते सुद्धा या ठिकाणी टळलं असल्याचं आपल्याला दिसतंय आणि जी पेरणी राहिली होती ती पेरणी सुद्धा या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे। परिणामी शेतकऱ्यांचा आता जवळपास या ठिकाणी जी चिंता होती डोक्यावरती ती चिंता सुद्धा आता या ठिकाणी मिटली असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन वैभव राजपूत सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।